नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे जय मॅथ्स अकॅडमी मराठी युट्यूब चॅनलवरती. आणि मित्रांनो, आजच्या भागात आपण बघणार आहोत 10वी गणित भाग 1 चं दुसरं प्रकरण. आणि या दुसऱ्या प्रकरणातला आपण सराव संच 2.1 बघणार आहोत. या सराव संचाचा हा दुसरा भाग आहे मित्रांनो. पहिल्या भागात आपण काय काय बघितलं की ज्या बेसिक गोष्टी लागत होत्या त्या बघितल्या, ज्यामध्ये रेषीय समीकरण असेल, वर्ग समीकरण असेल, वर्ग समीकरणाची मूळ असतील, ह्या बेसिक गोष्टी बघितल्या. आणि सराव संच 2.1 चे पहिले 2 प्रश्न बघितले. आता राहिलेले 4 प्रश्न आपण या भागात बघणार आहोत. तर व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या जय मॅथ्स अकॅडमी मराठी युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग सुरू करूयात. तर मित्रांनो, तिसऱ्या प्रश्नात काय सांगितलंय बघा, की खालील समीकरणे ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 या स्वरूपात लिहा. म्हणजे सामान्य स्वरूपात लिहा. हे वर्ग समीकरणाचं सामान्य रूप असतं, आपण मागच्या व्हिडिओत बघितलंय. या स्वरूपात लिहा. प्रत्येकातील a b c च्या किमती ठरवायच्या आपल्याला. बरोबर, आपल्याला काय करायचं, जी समीकरणं दिलेत ती ह्या स्वरूपात लिहायच्यात आणि एबीसीची किमती ठरवायच्या. बरोबर, एकदम सोपं आहे आणि एकदम महत्वाचं आहे. अशा पद्धतीची गणित 2 मार्काला पेपरात विचारतात, त्यामुळं व्यवस्थित लक्ष द्या. बघा काय सांगितलं आपल्याला, पहिल्यांदा ह्याची तुलना करायची. मग आपण पहिल्यांदा काय करू की उजव्या बाजूला काय आहे, 0 आहे. बरोबर ना, मग सगळं जे उजव्या बाजूचं आहे ते डाव्या बाजूला नेऊ, म्हणजे उजव्या बाजूला 0 राहील. म्हणजे काय, 2y बरोबर 2y हे तिकडचं इकडे आणायचं आपल्याला. बरोबर, 10 अधिक आहे तिकडे आल्यावर काय होतील, वजा 10, वजा y वर्ग इकडे आल्यावर काय होतील, अधिक y वर्ग बरोबर 0. बरोबर, काय केलं पहिल्या स्टेपला आपण की उजव्या बाजूचं सगळं काय केलं, डाव्या बाजूला आणलं, कारण उजव्या बाजूला आपल्याला काय पाहिजे, 0 पाहिजे. बरोबर, मग त्यानंतर आता काय करू, ह्याला अशा ऑर्डर मध्ये आपण हे करू, रिअरेंज करू. म्हणजे काय की ज्या ज्या ठिकाणी त्या गोष्टी टाकू. म्हणजे काय, वाय वर्ग आपल्या सुरुवातीला लागतो म्हणून वाय वर्ग आपण घेतला. बरोबर, अधिक वाय वर्ग होता म्हणून अधिक वाय वर्ग घेतला. नंतर काय आहे, अधिक 2y, वायची टर्म पहिल्यांदा आपल्याला वर्गची टर्म पाहिजे. त्यानंतर चल आणि हे जे चल एकच चल असलेली पद ही पाहिजे, आणि त्यानंतर आपल्याला स्थिर पद पाहिजे. मग आपण काय केलं, वाय वर्ग अधिक 2y वजा 10 बरोबर 0 या स्वरूपात लिहिलं आपण. बरोबर, या स्वरूपात आपण सुरुवातीला लिहिलं. त्यानंतर आता आपल्याला काय करायचंय, एबीसीच्या किमती काढायच्यात. मग त्याआधी काय करायचं की समीकरणाची तुलना ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 शी करून, समीकरणाची तुलना ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 शी करून a बरोबर, आता बघा a इथं असतो. बरोबर, चला सोबत a असतो, तर काहीच दिला नाही म्हणजे काय, 1 आहे. ज्यावेळेस काहीच देत नाही त्यावेळेस काय असतो, तो 1 असतो, 0 नसतो, 1 असतो. त्यानंतर b ची किंमत काय आहे बघा, चला सोबत इथं b आहे, b काय आहे, 2 आहे. आणि c ची किंमत किती आहे, तर वजा किती आहे, 10 आहे. बरोबर, बघा अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं होतं, या स्वरूपात लिहायचं होतं आणि एबीसीच्या किमती काढायच्या होत्या. एकदम सोपं आहे. बघा काय करायचं, सुरुवातीला उजव्या बाजूचं सगळं डाव्या बाजूला आणायचं, त्यानंतर त्याला ह्या ऑर्डर मध्ये अरेंज करायचं. म्हणजे काय की पहिल्यांदा वर्गची टर्म पाहिजे, त्यानंतर एक चलाची टर्म पाहिजे, त्यानंतर स्थिर पद पाहिजे. बरोबर, त्यानंतर त्या समीकरणाची तुलना ह्याच्याशी करायची. ह्याच्याशी करून बघा इथं काहीच नव्हतं म्हणजे काय, याची किंमत झाली 1, इथं किती आहे 2, मग सी ची किंमत वजा 10, चिन्ह सगळं किंमत घ्यायची. बरोबर, हे झालं पहिलं मित्रांनो. त्यानंतर दुसरं बघा, दुसऱ्यात आपल्याला काय दिलंय, x वजा 1 अंशाचा वर्ग बरोबर 2x अधिक 3. ओके, आपण सुरुवातीला काय करू, जसं आपण एक ह्याच्यात केलं तसंच करूया, की उजव्या बाजूचं सगळं डाव्या बाजूला आणू. म्हणजे इकडे काय आहे, x वजा 1 त्याचा वर्ग, हे आहे तसंच घेऊ. हे अधिक x अधिक 2x इकडे आल्यावर काय होईल, वजा 2x. त्यानंतर अधिक 3 इकडे आल्यावर काय होईल, वजा 3 बरोबर 0. बरोबर, पहिली स्टेप झाली आपली. त्यानंतर आता काय करायचं, हे आपल्याला महत्वाचं. बरोबर, हे आपल्याला असं नाही पाहिजे. ह्यासाठी तुम्हाला बघा एक सूत्र माहिती असेल. काय सूत्र असतं ते, तर ते सूत्र असतं a वजा b कंसाचा वर्गच. a वजा b कंसाच्या वर्गाचं सूत्र काय असतं, तुम्ही 8वीत किंवा 9वीत बघितलं असेल, a वर्ग वजा 2ab अधिक b वर्ग असं सूत्र असतं. हे सूत्र तुम्हाला माहिती असेल, नसेल माहिती तर तुम्ही नोट डाऊन करून घ्या. बघा मग आता हे असं आहे आपल्याला. बरोबर, हे आपल्याला असं लिहायचंय, a वर्ग म्हणजे a काय इथं x आहे, x चा वर्ग वजा 2 आहे तसं घेतला. a आणि b म्हणजे काय, ह्याचा गुणाकार, म्हणजे ह्याचा गुणाकार, x गुणिले 1 किती, तर x येणार आहे. बरोबर, अधिक इथला अधिक
बीचा वर्ग, बीचा वर्ग, बी काय येतं 1, 1चा वर्ग किती होतो 1, राहिलेलं हे बाकीचं हे आहे तसंच, वजा 2x वजा 3 बरोबर 0. परत एकदा स्टेप बघा, आपल्याला हे असं होतं म्हणून हे सूत्र वापरायचंय, बरोबर ना, हे सूत्र वापरायचं आपल्याला. हे सूत्र काय असतं, ए वजा बी कंसाचा वर्गचं असतं, ए वर्ग वजा 2ab अधिक बी वर्ग, हे सूत्र असतं. ए काय येतं एक्स आहे, एक्सचा वर्ग वजा 2 इथला आपण आहे तसंच घेतला. नंतर काय ए बी, ए आणि बीचा गुणाकार आहे, ए बी काय येतं एक्स आणि 1, एक्स आणि 1चा गुणाकार किती एक्स अधिक बीचा वर्ग, बीचा वर्ग, बी काय येतं 1, 1चा वर्ग किती 1, हे पुढचं आहे तसंच लिहिलं झालं. बरं, त्यानंतर आता बघा काय करायचं आपल्याला, हे एक्स वर्ग आहे तसंच लिहितो, वजा 2x आणि हे वजा 2x किती होणार आहे, वजा 4x, बरोबर ना. चिन्ह सारखे आहेत, ज्यावेळेस चिन्ह सारखे असते त्यावेळेस आपण बेरीज करतो, नुकताला जे चिन्ह असेल ते देतो. बरोबर, वजा 2x आणि वजा 2x किती 4, अधिक 1 आणि वजा 3, अधिक 1 आणि वजा 3 किती आता चिन्ह वेगळे आहेत त्यावेळेस वजा बाकी होते, उत्तराला मोठ्या संख्येत चिन्ह होतं, 3तून 1 गेला किती 2 आणि उत्तराला मोठ्या संख्येत चिन्ह म्हणून वजा बरोबर 0. अशा पद्धतीने झालं. काय केलं आपण, एक्स वर्ग आहे तसंच लिहिलं, ह्या सारखे टर्म होते एक्स एक्सच्या, वजा 2x आणि वजा 2x किती वजा 4x आणि अधिक 1 आणि वजा 1 किती वजा 2, बरोबर. त्यानंतर आता बघा हे आपलं झालं ह्या स्वरूपात झालं, बरोबर ना, आपलं ह्या स्वरूपात झालं. आता आपल्याला एबीसीच्या किमती काढायच्यात, म्हणून काय करणार, काय म्हणणार आपण, समीकरणाची तुलना कशाची करू, एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर 0शी करून ए ची किंमत काय भेटणार आता आपल्याला, एक्स सोबत काहीच नाहीये म्हणजे काय 1, बी किती आहे 4 आणि सी किती आहे 4 नाहीये, बघा इथं काय वजा 4 आहे, बरोबर, वजा 4 आणि सी किती आहे वजा 2. अशा पद्धतीने मित्रांनो एबीसीच्या किमती भेटल्या आपल्याला, असं दिलं होतं त्यामुळे आपण हे सूत्र वापरलं, त्यानंतर आपल्याला असं भेटलं, त्यानंतर आपण ते सारख्या सारख्या टर्म होत्या त्यांची बेरीज केली, वजाबाकी केली, त्यानंतर आपल्याला हे भेटलं अशा स्वरूपात. त्यानंतर आपण समीकरणाची तुलना एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर 0शी केली, आपल्याला एबीसीची किमती भेटल्या. हा होता मित्रांनो तिसऱ्या प्रश्नातला पहिला आणि दुसरा प्रश्न. तुम्हाला जर समजलं असेल तर नोट डाऊन करून घ्या, आणि कुठला डाऊट असेल तर कमेंटमध्ये विचारा. तर मित्रांनो जर तुम्हाला पहिलं आणि दुसरं गणित समजलं असेल तर आता आपण तिसरं, चौथं, 5वं आणि 6वं गणित बघूया. बघा इथं काय दिलंय की एक्स वर्ग अधिक 5x बरोबर वजा कंसात 3 वजा एक्स. आपण काय करू, सुरुवातीला हा वजा याच्यावर अप्लाय करू, म्हणजे काय हे असं लिहू, एक्स वर्ग अधिक 5x बरोबर वजा, आणि वजाने ह्या पूर्ण कंसाला गुणले, मग वजाने 3 ला गुणल्यावर काय येणार आहे, वजा म्हणजे थोडक्यात इथं काय वजा 1 आहे असं कन्सिडर करा, वजाने 3 ला गुणल्यावर काय येणार आहे वजा 3, वजा 1 ने 3 ला गुणल्यावर वजा 3, आणि वजाने वजा एक्स ला म्हणजे वजा 1 ने वजा एक्स ला गुणल्यावर आता वजा वजाचा गुणाकार काय होतो अधिक होतो, म्हणून इथं काय येणार आहे एक्स. काय केलं आपण, त्या वजाने पूर्ण कंसाला गुणायचं, वजा आहे म्हणजे ह्याचा अर्थ काय इथं वजा 1 आहे, बरोबर. वजा 1 ने 3 ला गुणल्यावर काय आलं वजा 3, आणि वजा 1 ने वजा एक्स ला गुणल्यावर काय आलं अधिक एक्स, बरोबर. आता हे काय करू आपण इकडे आणूयात, म्हणजे काय एक्स वर्ग अधिक 5x वजा 3 इकडे आल्यावर काय होईल अधिक 3, आणि अधिक एक्स इकडे आल्यावर काय होईल वजा एक्स बरोबर काय आलं 0. आपलं काय असतं की उजव्या बाजूला काय आलं पाहिजे, आपलं 0 आलं पाहिजे. त्यानंतर आता बघा एक्स वर्गात आहे तसंच लिहिलं आपण, अधिक 5x आणि वजा एक्स म्हणजे किती येणार आहे अधिक 4x. त्यावेळेस आता एक्स ए हा एक्स एक्सच्या टर्म आहेत, बरोबर. मग ज्यावेळेस एक संख्या धन असते आणि एक संख्या ऋण असते, वजा एक्स म्हणजे वजा 1 एक्स आहे, बरोबर. ज्यावेळेस एक संख्या धन असते एक संख्या ऋण असते त्यावेळेस त्यांची काय होती वजा बाकी होती, उत्तराला मोठ्या संख्येत चिन्ह होतं, बरोबर. ते झालं 5तून 1 गेला 4x अधिक 3 बरोबर 0, बरोबर. याची तुलना झाली का, म्हणजे ह्याच्या स्वरूपात आलं का हे आलं. मग आपण काय खाली काय म्हणणार, समीकरणाची तुलना ए एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर 0शी करून ए बरोबर काय येणार आहेत आपलं एक्स सोबत काहीच नाही, एक्स वर्ग सोबत म्हणजे काय 1, बी बरोबर किती येणार आहे 4, सी बरोबर काय येणार आहे 3. अशा पद्धतीने मित्रांनो हे सोडवायचे, बरोबर. ए 1 बी 4 आणि सी 3. त्यानंतर हे बघा ह्याच्यात बघा आता आधी आपण हे सगळं काय करू इकडे आणूयात, म्हणजे काय 3m वर्ग बरोबर वजा 2m वर्ग अधिक 2m वर्ग इकडे आल्यावर काय होणार आहे वजा 2m वर्ग, वजा 9 इकडे आल्यावर काय होणार आहे अधिक 9 बरोबर 0, बरोबर हे असं. त्यानंतर आता बघा
3m वर्ग वजा 2m वर्ग म्हणजे 3तून 2 एम वर्ग एम वर्गाच्या सेम टर्म आहेत बरोबर ना. म्हणून 3तून 2 गेले किती 1 एम वर्ग किंवा फक्त 1m वर्ग असताना फक्त एम वर्ग लिहिलं तरी चालतं बरोबर. त्यानंतर काय राहिलं +9 बरोबर 0. पण आता इथं बघा इथं आपल्याला ही मधली टर्म आहे का इथं फक्त m ची टर्म आहे का इथं नाहीये. आपण काय करणार ज्यावेळेस असं नसतं त्यावेळेस काय घ्यायचं +0m घ्यायचं कारण आपल्याला ह्याच्याशी तुलना करायची बरोबर ना. हे सगळ्या टर्म पाहिजे 0m ऍड केल्याने काहीच फरक नाही पडणार आहे. कोणत्याही गोष्टीत 0 ऍड केला किंवा वजा केला काय फरक पडतो का नाही. आपण 0m +9 बरोबर 0 बरोबर. ज्यावेळेस ही इथली टर्म नसेल त्यावेळेस 0 यायची आणि ज्यावेळेस इथली पण नसेल त्यावेळेस 0 यायची. तर a ची किंमत काय नसते 0 नसते आपण काल बघितले बरोबर. आता हे जशी ह्याच्या स्वरूपात आलं आपण खाली काय म्हणणार समीकरणाची तुलना ax वर्ग + bx + c बरोबर 0 शी करून a ची किंमत काय आली आता m वर्ग सोबत काहीच नाही म्हणजे 1 b ची किंमत काय आली 0 आणि c ची किंमत काय आली तर 9 बरोबर. अशा पद्धतीने मित्रांनो हे सोडवायचंय. a आला 1 b आला 0 c आला 9 बरोबर. त्यानंतर मित्रांनो आता बघा 5वं गणित आहे. 5व्या गणितात बघा काय सांगितलं आपल्याला असं दिलंय बरं. सुरुवातीला आपण काय करू याला इकडे आणूयात या इथं असलो p वजा 5 इकडे आल्यावर काय होईल +5 बरोबर 0. आता ह्यानी या p ने आपण या कंसाला गुणू p ने 3 ला गुणल्यावर किती येणार आहे 3p अधिक p ने 6p ला गुणल्यावर काय येणार आहे म्हणजे p गुणिले p वर्ग होतो 6p वर्ग अधिक 5 बरोबर 0. त्याला आपण अशा ऑर्डर मध्ये अरेंज करूयात परत म्हणजे काय 6p वर्ग सुरुवातीला घेऊ त्यानंतर 3p नंतर 5 बरोबर 0 त्या स्वरूपात आलं का आलं. मग आपण खाली काय म्हणणार समीकरणाची तुलना ax वर्ग + bx + c बरोबर 0 शी करून a ची किंमत काय आली मग आपली 6 b ची किंमत किती आली 3 आणि c ची किंमत काय आली 5. a 6 b 3 आणि c 5 आला आपलं बरोबर. आता आपण शेवटचं गणित करूयात. सुरुवातीला काय करूया 13 ला इकडे आणूयात म्हणजे काय x वर्ग वजा 9 अधिक 13 इकडे आल्यावर काय आले -13 बरोबर 0 बरोबर. आता बघा x वर्ग वजा 9 आणि वजा 13 म्हणजे किती होतं तर वजा 9 आणि वजा 13 म्हणजे 13 आणि 9 किती होणार आहे 22 होणार आहे बरोबर ना. बघा दोन इकडे वजा वजा चिन्ह आहेत दोन इकडे चिन्ह सारखे आहेत त्यावेळेस आपण बेरीज करतो उत्तराला जे चिन्ह असेल ते देतो बरोबर. जर तुमचं चिन्हांचं कन्फ्युजन असेल त्याचा पण आपला सेपरेट व्हिडिओ आपल्या चॅनलवरती तो पण तुम्ही बघू शकता. x वर्ग वजा 22 आलं पण ह्याच्याशी तुलना होते का नाही होत मधली टर्म नाहीये म्हणजे जसं इथं केलं होतं ज्यावेळेस नव्हतं त्यावेळेस 0m घेतलं तसंच इथं घ्यायचं म्हणजे काय x वर्ग अधिक 0x वजा 22 बरोबर 0. जिथं नसेल तिथं 0 घ्यायचं फक्त सुरुवातीला घ्यायची नाही कारण इथं a ची किंमत 0 नसते बरोबर. मागच्या व्हिडिओत तुम्ही बघितले आपण बरोबर. मग आता हे आणि हे ह्याच्याशी तुलना झाली ह्याची. आता आपण काय करणार ह्याच्या स्वरूपात आला आता आपण काय करू समीकरणाची तुलना ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 शी करून काय येणार आहे a किती येणार आहे आपला 1 b किती येणार आहे 0 आणि c किती येणार आहे वजा 22. अशा पद्धतीने मित्रांनो सोडवायचं होतं बरोबर. आपल्याला हे ax वर्ग अधिक bx अधिक c या सामान्य रूपाशी तुलना करायची होती म्हणजे ह्या स्वरूपात लिहायची होती समीकरण बरोबर. ह्या स्वरूपात लिहायची होती सगळी समीकरणं. बघा इथं हे आलंय इथं हे आलंय त्या स्वरूपात तिथे आले इथे आले या स्वरूपात लिहायची होती त्यावरून abc ची किमती ठरवायच्या. तर हे होतं मित्रांनो तिसरा प्रश्न. यातलं जर तुम्हाला कुठली गोष्ट समजली नसेल तर तुम्ही कमेंट मध्ये विचारा आणि जर हे समजलं असेल तर व्हिडिओ पॉज करा आणि नोट डाऊन करून घ्या. तर मित्रांनो जर तुम्हाला तिसरा प्रश्न समजला असेल तर आता आपण चौथा प्रश्न बघूयात. चौथा प्रश्न काय सांगितलाय बघा वर्ग समीकरणासमोर दिलेल्या चलाच्या किमती त्या समीकरणाची मुळे आहेत का नाही ते ठरवा बरोबर.
आपल्याला वर्ग समीकरण दिलंय आणि त्याच्या पुढे चलाच्या किमती दिल्यात. ते काय बघायचं आपल्याला, वर्ग समीकरणाची मुळे आहेत का नाही ते बघायचं आपल्याला. बरोबर. आपण खूप महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. अशा पद्धतीचे प्रश्न 2 किंवा 3 मार्काला विचारतात आणि आपले हातचे मार्क असतात, त्यामुळे व्यवस्थित लक्ष द्या. आता मुळे आहेत का नाही कधी ठरवायचं, तर बघा सिंपल आहे. आपल्याला एक्सच्या किमती दिल्यात बरोबर ना, एक्सच्या किमती 1 आणि वजा 1 दिलाय. सुरुवातीला 1 घ्यायची, ती या समीकरणात टाकायची बरोबर. या समीकरणात टाकल्यावर सॉल्व्ह केल्यावर आपल्याला जर डावी बाजू आणि उजवी बाजू सारखी आली, उजव्या बाजूला काय 0, म्हणजे जर डाव्या बाजूला पण 0 आणि उजव्या बाजूला पण 0 आलं तर काय म्हणायचं, x बरोबर 1 हे या समीकरणाचं काय मूळ आहे. जर नाही आलं तर मूळ नाही. त्यानंतर वजा 1 टाकायचे सेपरेटली. ते टाकून जर डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला 0 आलं दोन्हीकडे तर काय म्हणायचं, वर्ग समीकरणाची मुळे आहेत. जर नाही आलं तर नाही म्हणायचं. बरोबर. बघा कसं, आधी आपण समीकरण आहे तसं लिहून घेऊयात. x वर्ग अधिक 4x वजा 5 बरोबर 0. समीकरण आपण आहे तसं घेतलं. आता x ची किंमत काय टाकणार आहे आपण, तर 1 टाकणार आहे बरोबर. x ची किंमत आपण सुरुवातीला 1 टाकतोय. त्यानंतर आता इथे 1 आपण टाकले, आपण घेऊयात डावी बाजू. डावी बाजू बरोबर, डावी बाजू काय आहे, x वर्ग अधिक 4x वजा 5 बरोबर, ही डावी बाजू घेतली आपण बरोबर. बघा जर अशा गणितात जर उजव्या बाजूला काय दिलं, म्हणजे समजा वजा 5 इकडे पलीकडे असते तर सुरुवातीला काय करायचं, सगळं आधी डाव्या बाजूला आणायचं, जसं आपण आधीच्या गणित करतो सगळं डाव्या बाजूला आणायचं, त्यानंतर सॉल्व्ह करायचं. डावी बाजू ही होती बरोबर. आता आपण एक्सच्या किमती टाकू. एक्स ची किंमत 1 चा वर्ग अधिक 4 कंसात 1, एक्स ची किंमत 1 आहे ना, वजा 5. 1 चा वर्ग किती मित्रांनो, तर 1च, अधिक 4 गुणिले 1 किती 4 वजा 5. आता असं आलं. तास आल्यावर आता बघा काय करायचं, आधी बेरीज करायची का वजा बाकी. तर अशा वेळेस ज्यावेळेस कन्फ्युजन होतं त्यावेळेस आपण वापरतो बॉर्ड मास रूल. बॉर्ड मास रूल काय असतं तुम्हाला जर माहित नसेल त्याचा सेपरेट व्हिडिओ पण आपल्या चॅनलवरती आहे. तर त्याचा एक शॉर्ट व्हिडिओ पण आपल्या चॅनलवरती आहे, तो पण तुम्ही बघून घ्या, म्हणजे तुम्हाला बॉर्ड मास रूल समजा. तर बॉर्ड मास रूल काय सांगतो मित्रांनो, की अशा पद्धत आली त्यावेळेस आधी काय करायचं, तर बॉर्ड मास रूल प्रमाणे पहिल्यांदा ब्रॅकेट असेल तर ब्रॅकेट सोडवायचं, नंतर ऑर्डर ऑपरेशन म्हणजे वर्गमूळ असेल ते सोडवायचं, त्यानंतर भागाकार, त्यानंतर गुणाकार, त्यानंतर बेरीज आणि वजाबाकी. मग आधी बेरीज करायची, शेवट वजाबाकी करायची. इथं बेरीज आणि वजाबाकी दोनच आहे. मग आधी आपण काय करणार, बेरीज करणार. 1 आणि 4 किती 5 वजा 5 म्हणजे किती आलं 0. मग डावी बाजू काय आली 0, उजवी बाजू पण काय 0, बरोबर उजवी बाजू. डावी बाजू उजवी बाजू सारखी आली म्हणून आपण खाली काय म्हणणार, म्हणून x बरोबर 1 हे x वर्ग अधिक 4x वजा 5 बरोबर 0 चे एक मूळ आहे बरोबर. अशा पद्धतीने मित्रांनो सॉल्व्ह करायचं. x बरोबर 1 काय आलं, वर्ग समीकरणाचं मूळ का आलं, त्याची डावी बाजू पण 0 आणि उजवी बाजू पण 0 आली. डावी बाजू घेऊन आपण सॉल्व्ह केली ती 0 आली, उजवी बाजू आणि डावी बाजू सारखी झाली म्हणून आपण मूळ आहे म्हटलं. त्यानंतर आता काय करूयात, की समीकरण आपलं आहे तसंच लिहून घेऊयात. अधिक 4x वजा 5 बरोबर 0 बरोबर. आता x आपण 1 टाकून बघितलेला, आता आपण काय टाकू वजा 1. x ची किंमत काय टाकून घेऊ, वजा 1 बरोबर. परत सेम सोडवायचं. डावी बाजू, डावी बाजू काय आहे, तर x वर्ग अधिक 4x वजा 5 बरोबर, ही डावी बाजू. नंतर आता x ची किंमत टाकू, वजा 1 चा वर्ग अधिक 4 गुणिले वजा 1 वजा 5 बरोबर. वजा 1 चा वर्ग काय होतो मित्रांनो, वजा आणि अधिक दोन्ही काही असेल तर त्याचा वर्ग अधिकच होतो. वजा 1 चा वर्ग 1, 4 गुणिले वजा 1, अधिक वजाचा गुणाकार काय होतो वजा, म्हणून 4 गुणिले 1 किती वजा 4 वजा 5. ते तर दोन्हीकडे वजा बाकीचे, मग तुम्ही कुठलं पण आधी करू शकता. 1 वजा 4 किती, तर वजा 3 वजा 5, म्हणजे वजा 3 आणि वजा 5 किती वजा 8 आलं आपलं बरोबर. 0 आलं का, नाही आलं. उजवी बाजू काय होती 0 होती, डावी बाजू काय आली वजा 8, म्हणजे आपण काय म्हणणार ही बरोबर नाहीये कशाशी, उजव्या बाजूशी. ही बरोबर नाही कशाशी, उजव्या बाजूशी. म्हणून खाली काय म्हणणार आपण, म्हणून x बरोबर वजा 1 हे x वर्ग अधिक 4x वजा 5 बरोबर 0 चे मूळ नाही. अशा पद्धतीने मित्रांनो सोडवायचं. तर जर उजवी बाजू डावी बाजू 0 आली तर मूळ आहे, उजवी बाजू डावी बाजू 0 नाही आली तर मूळ नाही. अशा पद्धतीने मित्रांनो होता चौथा प्रश्न. त्यातलं पहिलं गणित होतं. असंच सेम दुसरं गणित आहे. मला हे समजलं असेल तर हे नोट डाऊन करून घ्या, मग आपण दुसरं गणित बघूया.
तर त्यानंतर मित्रांनो आपण त्यातलं दुसरं गणित बघूयात. सेम तसंच करायचंय. काय दिलं आपल्याला, हे समीकरण दिले 2m वर्ग वजा 5m बरोबर 0. मग आपल्याला काय दिलंय, एमच्या किमती दिल्यात आणि त्या किमती आपल्याला वर्ग समीकरणाची मुळे आहेत का नाही ते ठरवायचं. बरोबर, सेम तसंच करायचं. बघा आपण, मी काय करतो, आधी समीकरण लिहून घेतो. 2m वर्ग वजा 5m बरोबर 0. बरोबर, एम बरोबर काय घेऊ सुरुवातीला, 2 घेऊयात. बरोबर, आपण काय घेऊ सुरुवातीला, काय घेतो, डावी बाजू. मग डावी बाजू काय आपली 2m वर्ग वजा 5m. बरोबर, आता m ची किंमत टाकूयात 2. m किती आहे, 2 कंसाचा वर्ग वजा 5 आणि 2. ओके, m ची किमती आपण टाकून घेतल्या. मग 2 चा वर्ग किती, 4 वजा 5 गुणिले 2 किती, 10. बरोबर, मग 2 चौक किती, 8 वजा 10. 8 वजा 10 म्हणजे किती, तर वजा 2. त्यावेळेस एक संख्या धन असते, एक संख्या ऋण, त्यावेळेस वजा बाकी होते. उत्तराला मोठ्या संख्येचे चिन्ह म्हणजे 10 तून 8 गेले 2 आणि उत्तराला मोठ्या संख्येचे चिन्ह म्हणून वजा. अशा पद्धतीने हे किती आलं, वजा 2. हे उजवी बाजूशी सारखं आहे का, नाही. उजवी बाजू काय आपली 0 आहे, म्हणून काय म्हणणार आपण, बरोबर नाही कशाशी, उजव्या बाजूशी. हे चिन्ह काय सांगतं, बरोबर नाही. बरोबर, म्हणून खाली काय म्हणणार आपण, m बरोबर 2 हे m वर्ग 2m वर्ग वजा 5m बरोबर 0 या समीकरणाचे मूळ नाही. बरोबर, का मूळ नाही, तर उजवी बाजू डावी बाजू सारखे नाही आली. उजव्या बाजूला काय होतं, 0, डाव्या बाजूला काय आलं, वजा 2. तसंच सेम आता काय करायचं, 5/2 टाकायचंय. बघा, अंशात आणि छेदात दिलंय म्हणून कन्फ्युज व्हायचं नाही, आहे तसं सोडून जायचं. काय आपलं समीकरण, 2m वर्ग वजा 5m बरोबर 0. m ची किंमत किती घेणार आहे आता आपण, 5/2. बरोबर, मग आता आपण काय म्हणू, डावी बाजू. काय आहे डावी बाजू आपली, तर 2m वर्ग वजा 5m. बरोबर, मग 2 m चा वर्ग, m काय आहे 5/2, त्याचा वर्ग आहे वजा 5 गुणिले 5/2. बरोबर, आपण m च्या किमती टाकून घेतलं. त्यानंतर आता काय करायचं बघा, हे 2 आहे तसं घेतले. 5 चा वर्ग किती, तर 25 आणि 2 चा वर्ग 4. त्यावेळेस असं असतं, त्यावेळेस दोन्हींचा पण वर्ग करून घ्यायचा. 5 चा वर्ग 25, 2 चा वर्ग 4 वजा, हे मी आहे तसंच लिहितो, 5/2. बरोबर, आता इथं बघा काय होईल, यांच्यामध्ये काय गुणाकार कंस असतो म्हणजे गुणाकार असतो. काय होईल, बे के बे, बे दुनी 4 म्हणजे काय राहील हे, तर 25/2 वजा, काय करू, कंस असतो म्हणजे काय असतो, गुणाकार असतो. 5 इथं काय भाग जात नाही 2 ने 5 ला. बरोबर, 5 म्हणजे 5 ह्या कंसाला गुणाकार आहे. मग 5 गुणिले, ज्यावेळेस गुणाकार असतो त्यावेळेस आपण काय करतो, तर अंशाचा गुणाकार करतो आणि छेदाचा गुणाकार करतो. 5 ला छेद काहीच नाही म्हणजे 1 असतो आणि अंशाचा गुणाकार म्हणजे 5 गुणिले 5 किती, 25. छेदाचा गुणाकार 5 च्या खाली छेद काहीच नाही म्हणजे 1 असतो. 1 गुणिले 2 किती, 2. आता काय आलं बघा, 25/2 वजा 25/2. बरोबर, 25/2 आपण ज्यावेळेस वजा बाकी असते किंवा बेरीज असते त्यावेळेस आपण काय बघतो, सुरुवातीला की छेद सारखा आहे का बघतो. छेद सारखा आहे का, किंवा बघा डायरेक्ट पण तुम्हाला समजतंय 25/2 वजा 25/2 म्हणजे 25/2 मधून 25/2 गेले म्हणजे किती राहिले, 0. किंवा असं समजत नसेल तर बघा, ज्यावेळेस वजाबाकी असते त्यावेळेस आपण छेद सारखा आहे का तो बघतो. बरोबर, तो छेद सारखा असेल तर एकदाच लिहितो आणि अंशाची वजाबाकी करतो. बरोबर, 25 वजा 25 म्हणजे किती, तर 0. 0/2 म्हणजे किती, 0. बरोबर, किंवा एवढं करण्याची गरज नाही, डायरेक्ट तुम्हाला समजत असेल की 25/2 वजा 25/2 दोन्ही सारखं त्यांची वजाबाकी आली 0. बरोबर काय असणार आहे, उजवी बाजू. बरोबर, डावी बाजू आणि उजवी बाजू सारखी आली. मग त्यावेळेस आपण काय म्हणतो, म्हणून m बरोबर 5/2 हे काय समीकरण आपलं, 2m वर्ग वजा 5m बरोबर 0 चे एक मूळ आहे. अशा पद्धतीने मित्रांनो सोडवायचं होतं. काय करायचं, डावी बाजू घ्यायची, त्यात ज्या किमती दिल्या त्या टाकायच्या. ते जर 0 आलं म्हणजे उजवी बाजू एवढं आलं तर काय म्हणायचं, मूळ आहे. जर सेम नाही आलं म्हणजे इथं जर सेम नाही आलं, बरोबर, तर काय म्हणायचं, मूळ नाही. अशा पद्धतीने मित्रांनो हा होता आपला चौथा प्रश्न. मला हे समजलं असेल तर नोट डाऊन करून घ्या. तर मित्रांनो जर तुम्हाला चौथा प्रश्न समजला असेल तर आता आपण 5वा प्रश्न बघूया. काय सांगितलंय,
जर x बरोबर 3 हे kx वर्ग वजा 10x अधिक 3 बरोबर 0 या समीकरणाचे एक मूळ असेल तर, म्हणजे हे आपल्याला मूळ आहे त्यांनी सांगितलं ऑलरेडी, असेल तर आपल्याला काय करायचंय, k ची किंमत काढायची. एकदम सोपं गणित आहे. बघा काय करायचं, आपल्याला जे दिलंय कुठलं समीकरण दिलंय हे kx वर्ग वजा 10x अधिक 3 बरोबर 0 हे समीकरण दिलंय आपल्याला. बरोबर, त्याचं एक मूळ काय दिलंय आपल्याला, x बरोबर 3, म्हणजे x ची किंमत किती दिली आपल्याला, 3 दिले. बरोबर, आता काय करायचं, सिंपली x ची किंमत ह्याच्यात टाकायची, आपल्याला k ची किंमत भेटेल. बघा x दिसतोय तिथं आपण x ची किंमत टाकून घेऊयात. k इथं x आहे, बरोबर, 3 चा वर्ग, बरोबर ना, x होता, बरोबर, त्याच्या जागी 3 टाकला आपण, त्याचा वर्ग वजा 10, x ची किंमत किती आहे, 3 अधिक 3 बरोबर 0. बरोबर, k असाच राहू द्या. 3 चा वर्ग किती, तर 9 वजा 10 गुणिले 3 किती, 30 अधिक 3 बरोबर 0. बरोबर, k गुणिले 9 म्हणजे किती येणार आहे, तो 9k वजा 30 अधिक 3 बरोबर 0. 9k वजा 30 आणि अधिक 3 किती होत्यात, एक संख्या ऋण आहे एक संख्या धन आहे, तर त्यांची काय होती, वजाबाकी होती. बरोबर, 30 मधून 3 गेले किती, 27 आणि उत्तराला मोठ्या संख्येत चिन्ह होतं, म्हणजे वजा 27 बरोबर 0. आपल्याला आधी या 27 ला पलीकडे पाठवूयात, म्हणजे काय होईल, 9k बरोबर वजा 27 पलीकडे गेल्यावर काय होणार आहे, अधिक 27. आपल्याला k ची किंमत काढायची, 9 ला पलीकडे पाठवू. 9 कसे आहेत, गुणिले आहेत, इकडं तिकडे गेल्यावर काय होणार, भागिले 27 भागिले 9 म्हणजे किती, k बरोबर 9 1 9 9 त्रिक 27, k बरोबर आलं किती, 3. अशा पद्धतीने मित्रांनो आपण k ची किंमत काढली. बरोबर, एकदम सोपं आहे. आपल्याला जे हे दिलं होतं x ची किंमत, हे समीकरण दिलं होतं, फक्त x ची किंमत टाकली, आपण सॉल्व्ह केलं, k ची किंमत भेटली. हे होतं मित्रांनो 5 गणित. तुम्हाला समजलं असेल तर नोट डाऊन करून घेऊन, कुठला डाऊट असेल तर कमेंट मध्ये विचारा. तर मित्रांनो, जर तुम्हाला 5 गणित समजलं असेल तर आता आपण ह्या सराव संचातलं 6वं शेवटचं गणित बघूयात. काय सांगितलं बघा, 5m वर्ग अधिक 2m अधिक k बरोबर 0. बरोबर, या वर्ग समीकरणाचे एक मूळ वजा 7.5 असेल, म्हणजे एक मूळ काय सांगितलं आपल्याला, वजा 7.5 असेल तर k ची किंमत काढण्यासाठी आपल्याला खालील कृती पूर्ण करायची आहे. एकदम सोपं आहे. बघा काय सांगितलं खाली, 5m वर्ग अधिक 2m अधिक k बरोबर 0 या वर्ग समीकरणाचे एक मूळ काय दिले आपल्याला, इथं वजा 7.5 बरोबर आहे. म्हणून इथं आपण काय दिलं, इथं दिलंय ते आपण इथं लिहिलं. बरोबर, म्हणून काय करणार, m बरोबर वजा 7.5, m ची किंमत किती होणार, मग एक मूळ आहे म्हणून m ची किंमत किती होणार, वजा 7.5 वरील वर्ग समीकरणात ठेवू, म्हणजे या वर्ग समीकरणात ठेवू. आता आपण काय करू, जिथं जिथं m होता तिथं तिथं ही किंमत टाकणार, 5 गुणिले m होता, म्हणजे इथं किती येणार आहे, वजा 7.5, इथं पण अधिक 2 गुणिले m होता, इथं m म्हणजे किती आहे, वजा 7.5 अधिक k बरोबर 0. बरोबर, आपण 7.5 टाकलं, इथे 7.5 टाकलं. मग आता बघा, त्यांनी डायरेक्ट आपल्याला हे असं दिलंय, पण इथं डायरेक्ट जर सोडवायचं म्हणलं तर आपल्याला येणार नाही. मग आपण इथं ते सॉल्व्ह करूयात आणि डायरेक्ट किमती इथं टाकूयात. म्हणजे कसं बघा की काय, 5 गुणिले वजा 7चा वर्ग किती, वजा 7चा वर्ग किती येणार आहे, 7 7 49 वजा अधिक 2चा वर्ग अधिकच येतो, 5चा वर्ग किती येणार आहे, 25. बरोबर, हे झालं इथलं, अधिक 2 वजा 7/5 हे आहे तसंच ठेवू, अधिक k बरोबर 0. बरोबर, मग बघा काय करू, इथं गुणिले, मग आपण काय करू, 5 1 5 5 5 किती येणार आहे, 25. मग इथं काय किती झालं ते, तर 49/5 अधिक बेसाती किती किती होणार आता, वजा 14, बेसाती वजा 14, गुणाकार असतो त्यावेळेस अंश अंश गुणाकार करतो, एक छेद असताना काय नाही, म्हणजे 1 गुणिले 5 म्हणजे किती, 5 अधिक k बरोबर 0. बरोबर ना, मग इथं आपण काय लिहिणार, तर 49/5 वजा 14/5 अधिक k बरोबर 0. मग बघा आता ज्यावेळेस असं असतं त्यावेळेस आपण काय करतो, तिथं काय आहे, इथं 49/5 अधिक वजा 14/5 बरोबर ना, म्हणजे अधिक वजा आहे, जे वजा होणार आहे. बरोबर, मग बघा इथं आता इथंच करूयात आपण, इथंच होणार काय थोडक्यात, 49/5 वजा 14, कारण अधिक वजाचा वजा होतो, वजा 14/5 अधिक k बरोबर 0. बरोबर, मग बघा इथं काय, ज्यावेळेस वजाबाकी असते त्यावेळेस आपण छेद बघतो, छेद सारखा असेल तर अंश अंशाची वजाबाकी करतो, छेद एकदाच येतो,
49 वजा 14 म्हणजे किती होतात? तर ते होतात 35. 35 आणि 14 49, बरोबर ना? भागिले 5 छेद सारखा असतो त्यामुळे एकदाच लिहितो. अधिक के बरोबर 0. म्हणजे थोडक्यात इथं काय येणार आहे? 35/5. बघा इथं आपल्याला थोडेच कॉलम दिलेत. आपण डायरेक्ट जर लिहिलं तुम्हाला समजणार नाही कसं आलं, 49/5 कसं आलं, हे 14/5 कसं. त्यामुळे आपण इकडे साईड बाय सोडवतोय आणि ज्यावेळेस इथे येतो त्यावेळेस ती किंमत टाकतोय. मग काय आलं? 35/5 अधिक के, बरोबर ना? म्हणजेच काय तर बघा इथं 35/5 लिहिण्यापेक्षा अजून आपण यालाही करू शकतो. अजून काय करू शकतो? आपल्याला संक्षिप्त रूप देऊ शकतो. म्हणजे 5 1 5, 5 7 35. म्हणजे काय आलं तर 7 अधिक के बरोबर 0, बरोबर ना? आपण संक्षिप्त रूप देऊ शकतो याला 7 अधिक के बरोबर 0. आता आपल्याला के ची किंमत काढायची, 7ला पलीकडे पाठवायची. म्हणजे 7 इकडे अधिक तिकडे गेल्यावर काय होणार आहे? -7. म्हणजे के ची किंमत आली -7. बघा आपल्याला समीकरण दिलं होतं त्याचं एक मूळ -7/5 ते आपण किमती टाकल्या, तिथं ते यम होता तिथं किमती टाकल्या. आपण त्यानंतर इथं सॉल्व्ह केलं आपण, बरोबर? इथं सॉल्व्ह करून आपण ज्यावेळेस जिथं इथं येईल त्यावेळेस आपण त्या किमती इथं टाकल्या. नंतर आपल्याला काय भेटलं? 7 अधिक के आपल्याला के काढायचं आहे. 7ला पलीकडे वाटलं -7. हे होतं मित्रांनो 6वं गणित. के ची किंमत आली -7. अशा पद्धतीने मित्रांनो हे होते सराव संच 2.1 मधलं 3रं, 4थं, 5वं, 6वं एवढे सगळे गणित आपण या सराव संचातले बघितलेले आहेत. तुम्हाला जर कुठल्या गणितात काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंटमध्ये विचारा. आणि तर मला आपला व्हिडिओ आवडला असेल आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या जय मॅथ्स अकॅडमी मराठी युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.